आवडला म्हणजे आवडला म्हणत आहे, जर आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल, शेअर कराल आणि लाईक कराल. चला तर सुरुवात करूया. मित्रांनो, प्रत्येक भाषेला स्वतःचा इतिहास व परंपरा असतेच ना, कारण की प्रत्येक भाषा कशी तयार झाली, त्याचा इतिहास, त्या भाषेची परंपरा काय आहे, हे सगळं आपल्याला माहिती करून द्यायचं आहे. कारण की प्रत्येक भाषेला त्या भाषेचा इतिहास, ती भाषा कशी निर्माण झालेली आहे हे असतंच. त्याच्यामुळे तुम्हाला ती भाषा कशी निर्माण झालेली आहे ही सगळी माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. तेच आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. मराठी भाषेचा विकास कुठल्या भाषांमधून झाला, म्हणजे एक संस्कृत आणि प्राकृत. बघा, संस्कृत आणि प्राकृत याच्यावर सुद्धा तुम्हाला बरेचदा प्रश्न विचारला गेलेला आहे. मित्रांनो, असा प्रश्न विचारला जातो बरेचदा एक्झाममध्ये की मराठी भाषेचा विकास कुठल्या दोन भाषेपासून झालेला आहे, कुठल्या भाषेपासून झालेला आहे, हा असा सरळ प्रश्न विचारला जातो बरेचदा एक्झाममध्ये. तुम्ही बघून घ्या पेपर. तर संस्कृत व प्राकृत या भाषेपासून मित्रांनो मराठी भाषेचा हा उगम झालेला आहे, आपल्याला लक्षातच ठेवायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, मराठी भाषेला संपन्न करण्यासाठी आणखी काही भाषा या भाषांचे शब्द भाषा यामध्ये जोडल्या जातात. म्हणजे मराठी भाषा संपन्न झाली पाहिजे, बोलण्याला सोपी झाली पाहिजे. त्यामुळे मित्रांनो या मराठी भाषेमध्ये बऱ्याच काही भाषांचे शब्द जोडल्या जातात आणि ती सहजच बोलण्याकरता वापरल्या जातात. तर ती कुठली भाषा आहे, त्या कुठल्या भाषा आहे की मराठी भाषेला संपन्न बनविण्यासाठी मदत करतात, तर त्या भाषा आहे गुजराती, हिंदी, फारसी, अरबी, कानडी, इंग्रजी या भाषा आहे. मित्रांनो, या भाषांनी मराठी भाषेला संपन्न बनवलेले आहे. कारण की तुम्हीच बघा ना, जेव्हा तुम्ही बोलता म्हणजे दैनंदिन जीवनात, तर बरेचदा मराठी भाषेमध्ये हिंदी शब्द वापरता, फारसी, अरबी, गुजराती बरेच शब्द आपल्याला जे मराठी आपण नेहमी बोलतो, तर त्या भाषेमध्ये हे ह्या ज्या गुजराती, हिंदी, फारसी या सगळ्या भाषेतील काही शब्द आहेत. इंग्रजी भाषेतली सुद्धा आपण खूप शब्द वापरतो. तर या शब्दामुळे मित्रांनो आपली मराठी भाषा ही संपन्न बनलेली आहे. ठीक आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपल्याला एक्झाममध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला जातो मित्रांनो की मराठी भाषेला संपन्न बनवण्यासाठी कुठल्या भाषा वापरल्या जातात किंवा कुठल्या भाषेचा हातभार लागतो, तर ह्या भाषा आपल्याला लक्षात ठेवायच्या. कुठली? गुजराती, हिंदी, फारसी, अरबी, कानडी आणि इंग्रजी या भाषा मराठी भाषेला संपन्न बनवतात. ह्या भाषा आपल्याला सुद्धा लक्षात ठेवायचा. त्याचबरोबर हा सुद्धा, कारण की मराठी भाषेचा विकास कुठल्या भाषेपासून झालेला आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो. ठीक आहे, संस्कृत आणि प्राकृत. ठीक आहे. नंतर बघूया मित्रांनो, भाषा म्हणजे काय, तर भाषेची डेफिनेशन कशी आहे मित्रांनो. भाषा का बरं वापरली जाते, भाषेला काय म्हणतात. ठीक आहे. तर भाषा म्हणजे काय असते मित्रांनो, विचार व्यक्त करण्याचे साधन असते. ठीक आहे, विचार व्यक्त. जर आपल्याला माणसाला कुठलीही भाषा असो, मराठी, इंग्लिश, कुठली, तर कुठलीही भाषा काम काय करते मित्रांनो की विचार व्यक्त करण्याचं भाषा एक साधन आहे. आपल्याला जर भाषाच नसती तर आपण विचार म्हणजे पशु पक्षी आहे ती वेगवेगळे आवाज काढून त्यांचे विचार व्यक्त करतात. ठीक आहे. तसं आपल्याला भाषा आहे मराठी, हिंदी, तर ही भाषा बोलून आपण मानव सुद्धा दुसऱ्या मानवासोबत विचार व्यक्त करू शकतो. तर हे जे भाषा आहे, तर हे भाषा ऐकणारा व म्हणजे बोलणारा व ऐकणारा या दोघांमधला जोडणारा पूल आहे मित्रांनो. ठीक आहे. आपण भाषा कशासाठी वापरतो, तर एकमेकांची विचार व्यक्त करण्याची देवाणघेवाण करण्यासाठी आपण बरेचदा ही भाषा वापरली जातो. आणि ही जी भाषा आहे ते बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल आहे. आपण मेडिएटर म्हणू शकतो याला इंग्लिशमध्ये, की म्हणजेच मीडियम म्हणून काम करतं भाषा. ठीक आहे. जर तुम्हाला पूल वगैरे असं समजत नसेल, तर भाषा बोलणारा व ऐकणारा या दोघांचं मीडियम आहे, म्हणजेच जोडणारा. तर भाषेमुळे आपण आपले विचार व्यक्त करू शकतो, दुसऱ्यासोबत बोलू शकतो. ठीक आहे. जर भाषा ही बोलणारा व ऐकणारा या दोघांमधला जोडणारा पूल आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. तर भाषेचे किती प्रकार पडतात, तर भाषेचे मित्रांनो एकूण 2 प्रकार पडतात. तर ही पुढील प्रमाणे आहे ते बघूया. तर स्वाभाविक म्हणजेच नैसर्गिक भाषा, आपल्याला हे दोन्ही म्हणजेच ऑरमध्ये आहे किंवा दिलेला आहे, स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा. ठीक आहे. त्याचबरोबर दुसरा प्रकार कुठला, तर कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा. ठीक आहे. नैसर्गिक आणि कृत्रिम हे सुद्धा लक्षात ठेवायचं, आणि स्वाभाविक व सांकेतिक हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर नैसर्गिक भाषा म्हणजे कुठली मित्रांनो, पक्ष्यांचा आवाज, आपण मानव बोलतो तर आपले बोलणे, हे जे नैसर्गिकरित्या तयार झालेलं आहे, आवाज म्हणा, भाषा म्हणा,
तर हे सगळे आवाज हे नैसर्गिकरित्या तयार झालेले आहेत, त्याच्यामुळे या भाषेला नैसर्गिक भाषा म्हणतात. आणि कृत्रिम भाषा कुठली मित्रांनो, एखाद्या ध्वनीचा आवाज, ध्वनीचा म्हणजेच एखाद्या गाडीचा आवाज, फॅक्टरीचा आवाज, हे जे मानवाने निर्माण केलेलं आहे, मानव निर्मित आहे हा आवाज, त्याला काय म्हणतात मित्रांनो, कृत्रिम किंवा सांकेतिक म्हटलं जातं. ठीक आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्याचबरोबर सांकेतिक सुद्धा किंवा एक सांकेतिक खुणा ज्या असते त्याला सुद्धा कृत्रिम भाषा म्हटलं जातं किंवा सांकेतिक म्हटलं जातं. ठीक आहे, हे उदाहरणे आहे आणि उदाहरणे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नंतर बघूया मित्रांनो, उगमस्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी वारंवार सांगत आहे की हे जे व्याकरणाची या भाषेचा उगम कुठे झालेला आहे मराठी भाषेचा, हे अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण की वारंवार आपल्याला एक्झाममध्ये याच्यावर प्रश्न पडतील. ठीक आहे, तर बघा, तर उगमस्थान, मराठी भाषेचं उगमस्थान. ठीक आहे, तर ही जी मराठी भाषा आहे, मी याच्या आधी सांगितल्याप्रमाणे कुठल्या 2 भाषेपासून बनलेली आहे, तर संस्कृत व प्राकृत. बरेचदा एक्झाममध्ये याच्यावर प्रश्न येतो की संस्कृत व प्राकृत या 2 भाषापासून ही जी मराठी भाषा आहे ती विकसित झालेली आहे. मित्रांनो, भाषा या शब्दाचा जी भाषा आहे मित्रांनो, तर ही भाषा ही कुठल्या शब्दापासून निर्माण झालेली आहे मित्रांनो, तर भाष्य या संस्कृत शब्दापासून भाषा हा शब्द निर्माण झालेला आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, नंतर बघूया मित्रांनो, जी मराठी भाषा आहे, तर ही मराठी भाषा लिहिण्यासाठी कुठली लिपी वापरली जाते मित्रांनो, तर ही देवनागरी लिपी वापरली जाते. आपल्याला बऱ्याचदा हा सुद्धा प्रश्न एक्झाममध्ये विचारला जातो. ठीक आहे, तर लिपी हा शब्द लिंपणे या शब्दावरून इथे आलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, ज्या खुणाने लेखन करतो त्याला लिपी असे म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे ज्या अक्षराने, ज्या खुणाने, म्हणजे अ, ब, क, ड जसं मराठीत आपण लिहितो, तर त्या ज्या खुणा आहे मित्रांनो, त्या खुणाला लिपी असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर मराठी भाषेची लिपी कुठली आहे मित्रांनो, तर देवनागरी आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लिपीसुद्धा आपल्याला एक्झाममध्ये बऱ्याचदा विचारली जाते. त्याचबरोबर महत्त्वाचं आपण पॉईंट थोडे बघणार आहोत. तर महत्त्वाचे काय आहे याच्यामध्ये, तर मराठी भाषेचा पहिला पुरावा हा कुठे आढळला, हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की तुम्ही सुद्धा एक्झाममध्ये विचारला गेलेला प्रश्न ॲनालिसिस केले असेल तर तुम्हाला हा सुद्धा प्रश्न दिसेल की मराठी भाषेचा पहिला पुरावा कुठे आढळला. तर ते बघूया, कर्नाटकातील श्रावणबेळगोळ येथील गोमटेश्वरीच्या मूर्तीखाली लिहिलेला इसवी सन 983 मधील अक्षरे श्री चावुंडाराजे करविले, हे जे आहेत हे मराठीमध्ये लिहिले गेलेले आहे. इथेच हा पुरावा आढळला. कुठे, तर कर्नाटकातील बेळगोळ. गोमटेश्वराची मूर्ती म्हणजेच काय मित्रांनो, तर बाहुबलीच्या मूर्तीच्या खाली काय लिहिलेलं होतं त्या मूर्तीच्या खाली, तर चावुंडराजे करविले हे जे शब्द आहे हे लिहिलेले होते. तर मराठी भाषा कुठे आढळली पहिल्यांदा, तर कर्नाटकात श्रावणबेळगोळ येथे. ठीक आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आणि काय कोरलेलं होतं तिथे, तर हे शब्द सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, तर त्याचबरोबर मित्रांनो, मराठी भाषेचे पाणिनी हा, याच्यावर सुद्धा मी 2 पॉईंट घेऊन आलेले आहे. याच्यावर सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये बरेचदा प्रश्न दिसेल की मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात, तर दादोबा पांडुरंग जे तळखडकर आहे, दादोबा पांडुरंग तळखडकर याला मराठी भाषेचे पाणिनी म्हटलं जातं. हे तुम्ही लक्षातच ठेवा, याच्यावर प्रश्न नेहमी पडतात. त्याचबरोबर मित्रांनो, मराठी भाषेचे शिवाजी, बघा, मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटलेलं आहे, तर विष्णुशास्त्री चिपळूणकर. बघा, मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हटलं आहे, तर दादोबा पांडुरंग तळखडकर. आणि त्याचबरोबर मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटलेलं आहे, तर विष्णुशास्त्री चिपळूणकर. ठीक आहे, हे 2 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर मित्रांनो, भाषेचे मूलभूत घटक कुठले आहे, मराठी भाषेचे मूलभूत घटक कुठले आहेत ते आपण बघूया. तर अक्षर, बघा, अक्षर बघत आहात तुम्ही, अक्षर, शब्द आणि वाक्य, हे जे आहे मित्रांनो, हे मराठी भाषेचे मूलभूत घटक आहे, ते आपण बघूया. बघा, अक्षर म्हणजे काय मित्रांनो, तर आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असं म्हटलं जातं. माहितच आहे, अ, ब, क, ड हे जे आहे मित्रांनो, हे अक्षर आहेत. ठीक आहे, तर आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असं म्हटलं जातं. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे.
तर शब्द म्हणजे काय मित्रांनो, तर ठराविक क्रमाने, म्हणजे असं रॅन्डम असं कसंही नाही की अ ब क ड असंच अ ब क ड जर लिहिलं तर काय निर्माण होतं, तर कुठला शब्द निर्माण होत नाही. बघा अ ब क ड हे जर असं लिहिलं तर कुठला शब्द निर्माण होत नाही. तर शब्द निर्माण व्हायसाठी काय लागतं मित्रांनो, तर ठराविक क्रमाने तो शब्द यावा लागतो. ठीक आहे, ठराविक क्रमाने म्हणजे एखादा ठराविक क्रमाने तुम्ही जर हे लिहिलं अक्षर लिहिलं तर तो एखादी ठराविक प्रमाणे जर अक्षर लिहिलं तर एखादा शब्द तयार होतो. त्यालाच काय म्हटलं जातं मित्रांनो, त्यालाच शब्द म्हटलं जातं. म्हणजे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल त्यास शब्द म्हटलं जातं. ठीक आहे, अक्षर लिहिले आपण त्याच आणि एक शब्द तयार केला तर त्याला शब्दाला जर अर्थ प्राप्त होत असेल, अर्थपूर्ण शब्द निर्माण झाला, त्यालाच शब्द असं म्हटलं जातं. ठीक आहे, कसा तयार होतो, तर अक्षराच्या समूहामुळे. जेव्हा अक्षराचे जे समूह आहे, म्हणजे अक्षराच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल क्रमाने आलेल्या, तर त्याच शब्द असं म्हटलं जातं. तुम्ही लक्षात ठेवायचं, अक्षर, शब्द आणि वाक्य हे मराठी भाषेचे 3 मूलभूत घटक आहेत. ठीक आहे, तर वाक्य म्हणजे काय मित्रांनो, बघा वाक्य. तर वाक्य म्हणजे काय मित्रांनो, ज्या शब्द समूहाला अर्थ प्राप्त होतो त्याला वाक्य असे म्हटले जाते. म्हणजेच काय मित्रांनो, शब्द म्हणजेच वाक्य मिळून शब्द मिळून हे वाक्य तयार होते. ठीक आहे, जर शब्द मिळून वाक्य तयार होते तर त्या शब्द समूहाला जर अर्थ प्राप्त होत असेल, म्हणजे असे शब्द लिहिले जाते एकामागे एक की त्या शब्द समूहाला एक प्राप्त होत असेल मित्रांनो, तर त्या अर्थप्राप्त शब्दांना असं वाक्य म्हटलं जातं. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे एक शब्द, 2 शब्द असं मिळून जर आपण याला ठेवलं मित्रांनो, याची ठेवण केली, तर हे जे शब्द मिळून एखादी अर्थपूर्ण वाक्य म्हणजे एखादी अर्थपूर्ण वाक्य तयार होत असेल तर त्यालाच वाक्य म्हटलं जातं. शब्दाच्या समूहाला म्हणजेच आपण सोपी डेफिनेशन कशी व्याख्या कशी म्हणायचं, तर अर्थपूर्ण शब्दाच्या समूहाला वाक्य असं म्हटलं जातं. ठीक आहे, नंतर बघूया मित्रांनो, बघा वर्णमाला व मूळ अक्षरे. म्हणजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे मित्रांनो, आपल्याला वर्णमाला किंवा मूळ अक्षरे पाठ होणं कुठकुठले आहे हे सगळं माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण की याच्यावर सुद्धा आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जातो. मित्रांनो बघा, तर 48 वर्णाचा आपल्या मराठी भाषेमध्ये या मराठीच्या व्याकरणामध्ये समावेश होतो. आपल्याला एक्झाममध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की किती वर्ण आहेत मराठी व्याकरणामध्ये, मराठी भाषेमध्ये किती वर्ण आहे, तर ते आहे 48. ठीक आहे, हे सगळे आपल्याला लक्षात ठेवायचे. बघा तुम्हाला दिसत आहेत, हे इथून बघा हे सगळे जे वर्ण आहेत ते सगळे मिळून 48 आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तुम्ही सविस्तर बघा, कारण की आपल्याला हे जे आहे ना, हे आपल्याला असेच आपल्याला लक्षात पाहिजे. ठीक आहे, क्रमानुसार आपल्याला लक्षात असायला पाहिजे मित्रांनो, कारण की याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हे सगळं. तर बघा हे जे वाक्य आहे, तर हे जे व्यंजन आहे सगळे, तर त्याच्यामध्ये मित्रांनो 12 स्वर प्लस इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले ॲ आणि अ. बघा हे स्वर मिळून 14 स्वर निर्माण होतात. ठीक आहे, प्लस 2 स्वरादी अ आणि आ, आणि आ हे 2 स्वरादी आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो इथे 34 व्यंजने आहे, असे एकूण 50 वर्ण होतात. ठीक आहे, म्हणजेच कसं आहे मित्रांनो, हे जे बघा इथे बघा तुम्ही, हे इथे 48 वर्ण दिलेले आहे, तुम्ही बघितलं आहे इथे 48 वर्ण दिलेले आहे. हे 48 वर्ण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, कारण की एक्झाममध्ये आपल्याला 48 हाच उत्तर, हेच उत्तर आपलं बरोबर असतं. 48 हेच आपल्याला उत्तर लिहायचं आहे. जर 48 नसेल तर आपण 50 सुद्धा उत्तर लिहू शकतो, पण हेच महत्त्वाचं, म्हणजेच हे उत्तर आहे आपल्या प्रश्नाचं. ठीक आहे, 48 लक्षात ठेवायचे आहे, कारण की बरेचदा कन्फ्युजन होतं विद्यार्थ्यामध्ये. तुम्ही 48 लिहायचं आहे. बघा तर 12 स्वर असतात, त्याचबरोबर इंग्रजीच्या संपर्कामुळे आलेले अ हे 2 स्वर आहे हे आहेत. ठीक आहे, त्याचबरोबर मित्रांनो ते जे या जर 2ला ॲड केलं, म्हणजे या जर 2ला मिळालं 12 + 2, ठीक आहे, तर 14 होतात. आणि आणि आ हे जे 2 आहेत त्या स्वरादी आहेत. तर ठीक आहे, त्याचबरोबर 34 व्यंजने आहेत आपल्या भाषेमध्ये, मराठी भाषेच्या व्याकरणामध्ये.
तर एकूण किती वर्ण होतात मित्रांनो, तर एकूण 50 वर्ण होतात. पण नोट काय दिलेलं आहे मित्रांनो, आयोगाने काय केलेलं आहे मित्रांनो, आयोगाने वर्णमालेतील मूळाक्षराची संख्या किती दिलेली आहे, तर ती 48च दिली आहे. मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला एक्झाममध्ये 48च लिहायची आहे वर्णमालेतील मूळाक्षराची ही संख्या. ठीक आहे. बघा, वर्णाची वर्गवारी आपण पुढे बघूया आणि हे महत्त्वाचं आहे. वर्णाची आपल्याला वर्गवारी लक्षात ठेवायची आहे, कारण की याच्यावरच आपल्याला बरेचदा एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. बघा, स्वतंत्र उच्चार 12 स्वर आहे. ठीक आहे. वर्णाची वर्गवारी आपण बघत आहोत. स्वतंत्र उच्चार 12 स्वर, त्याचबरोबर परावलंबी 2 स्वरादी आहेत आणि 34 व्यंजने आहे. स्वरादी म्हणजेच कुठल्या, तर आणि हे जे आ आहे या स्वरादी आहेत. 2 स्वरादी आहे आणि 34 व्यंजने आहे. बघा, स्वतंत्र उच्चार याच्यामध्ये 12 स्वर येतात, त्याचबरोबर परावलंबी जे आहे तर त्याच्यामध्ये 2 स्वरादी येते आणि 34 व्यंजन येते. ठीक आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, तुम्हाला दिसत आहे ना इथे, बघा इथे बघा, तर हे जे वर्णमाला व वर्णाचे प्रकार आपण इथे समोर बघूया. हे जे आहे मित्रांनो, हा चार्ट तुम्हाला पाठच असायला पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट आहे, हा अत्यंत महत्त्वाचा आहे. हा जो चार्ट आहे ना, तुम्हाला पाठच असायला पाहिजे, कारण की याच्यावरच आपल्याला एक्झाममध्ये बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो. तुम्हाला दिसत आहे. ठीक आहे. तर बघा, इथे स्वर किती दिलेले आहे, 12. ठीक आहे. तर स्वराचे सुद्धा प्रकार आहेत. तो आहे ऱ्हस्व स्वर, दीर्घ आणि संयुक्त. हे स्वराचे 3 प्रकार आहे, ऱ्हस्व, दीर्घ आणि संयुक्त. आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न कसा विचारला जातो, की प्रश्न विचारला जातो की ऱ्हस्व स्वर किती आहे किंवा कुठकुठले, दीर्घ स्वर किती आहे ते कोणते, किंवा संयुक्त स्वर असं दिलं जातं, ऑप्शनमध्ये दिले जातं आणि आपल्याला ते ओळखायचं असतं. त्याच्यामुळे मित्रांनो, हा जो पूर्ण चार्ट, हा जो तक्ता आहे, तुम्हाला पाठच असायला पाहिजे. बघा, तर ऱ्हस्व स्वर किती आहेत मित्रांनो, तर 5 आहे. बघा, अ, ई, उ, रू आणि लू. हा जो आहे हा लुप्त होत आहे मित्रांनो आपल्या भाषेमध्ये, व्याकरणामध्ये. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो की कुठला स्वर लुप्त होत आहे, याच्यावर सुद्धा असा प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे तुम्ही सविस्तर अभ्यासा मित्रांनो. ठीक आहे. दीर्घ स्वर बघा, दीर्घ स्वर एकूण किती आहेत, तर ते आहेत 3, अ, ई आणि उ. ठीक आहे. त्याचबरोबर या संयुक्त स्वर हा सुद्धा अत्यंत फेवरेट त्यांचा प्रश्न आहे, याच्यावर विचारला जातो. संयुक्त स्वर कुठले, तर ए, ओ आणि औ. हे जे आहे मित्रांनो, हे संयुक्त स्वर आहेत. ठीक आहे. नंतर बघूया स्वरादी. स्वरादीचे प्रकार किती आहे मित्रांनो, तर 2 आहे, आणि आ. ठीक आहे. आणि आ हे जे आहे 2 आहे मित्रांनो, या स्वरादी आहे, तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता बघूया अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हे जे 34, एकूण किती व्यंजन आहे आपल्या मराठी व्याकरणात वर्णमालेमध्ये, तर एकूण 34 व्यंजन आहे. ठीक आहे. तर 34 व्यंजने हे यामध्ये विभाग झालेले आहे मित्रांनो. याच्यात बघा, स्पर्श व्यंजने. तर स्पर्श व्यंजने एकूण किती आहे, आपल्याला एक्झाममध्ये असा सुद्धा प्रश्न विचारला जातो मित्रांनो. तर स्पर्श व्यंजने हे एकूण 25 आहे. तर ते कोणते कोणते आपण समोर बघूया. बघा, इथे वर्गाप्रमाणे याचे गट पडलेले आहे, दिसत आहे तुम्हाला, क, च, ट, त, प. बघा, तुम्हाला जर लक्षात राहा, क, च, ट, त, प असं सुद्धा लक्षात ठेवू शकता. त्याच्यानुसार तुम्ही सिक्वेन्स वाईज असं लक्षात ठेवू शकतो. बघा, कठोर, मृदू आणि अनुनासिक, याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. हे स्पर्श व्यंजने आहेत. तर क, ख, ग, घ, च, छ, ज, झ आपल्याला कसं लक्षात ठेवायचं, जसं 12 खडी लक्षात ठेवतो ना, तसंच लक्षात ठेवायचं. हे जे 2 आहे स्टार्टिंगचे, हे कठोर आहे आणि शेवटचे 2 काय आहे, तर मृदू. ठीक आहे. असं लक्षात ठेवायचं आहे. आणि कठोरचे किती आहे एकूण, तर 10 आहेत. ठीक आहे. हे सुद्धा 10 आहेत. हे आपल्याला थोडं लक्षात ठेवावं लागेल मित्रांनो, कारण की असंच एक्झाममध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न आपल्याला अनुनासिकेवर विचारला जातो. तर अनुनासिक, ठीक आहे, तर हे किती प्रकारचे आहे आणि कुठले, हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर हा अत्यंत महत्त्वाचा अनुनासिक आहे. बघा, ई, त्र, न आणि म हे जे आहे मित्रांनो, हे अनुनासिक आहे. आणि किती, हा सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे 5 आहे, हे 5 अनुनासिकेचा प्रकार आहे. ठीक आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा.
त्याचबरोबर या अर्धस्वर किती आहेत आणि ते कुठले यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर एकूण किती आहे मित्रांनो, एकूण 4 आहे अर्धस्वर. तर ते कुठले, य र ल व. बघा य र ल व. त्याचबरोबर उष्मे बघा, तर उष्मे किती आहेत आणि ते कुठले, तर बघा श श आणि स हे जे आहे मित्रांनो हे 3 आहे उष्मे. त्याचबरोबर महाप्राण याच्यावर सुद्धा बरेचदा प्रश्न विचारले होते की महाप्राण कुठला वर्ण आहे, तर ह हा जो वर्ण आहे त्याला महाप्राण असं म्हटलं जातं. त्याचबरोबर स्वतंत्र वर्ण कुठला, स्वतंत्र, तर तो ळ जो वर्ण आहे हा जो आहे हा स्वतंत्र वर्ण आहे. ते तुम्हाला लक्षात ठेवायचा. हा जो तक्ता आहे मित्रांनो तुम्ही बघितलेला आहे, तर हा तक्ता तुम्हाला पूर्ण लक्षात असायला पाहिजे, कारण की एक्झाममध्ये याच्यावरच प्रश्न विचारतो. आणि जे समोर व्याकरण आपण बघणार आहोत तर सगळं अवलंबून या वर्णमालेच्या आणि वर्णाचे प्रकार याच तक्त्यावर अवलंबून आहे. त्याच्यामुळे हे जे आहे तुम्हाला स्वर, स्वरादी, व्यंजने आणि मग व्यंजनामधले स्पर्श व्यंजने कुठले, कठोर, मृदूर, अनुनासिक हे सगळे माहिती असायला पाहिजे, कारण की समोरचं व्याकरण याच्यावरच सगळं अवलंबून आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा जो चार्ट आहे तो तुम्ही सविस्तर पाठ करा, अभ्यासा आणि लक्षात ठेवा. ठीक आहे मित्रांनो. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.